नरहरजी आलेत बघा. आलेत का? वाडकर सर. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. नरहरजी गुरु आधी आले, शिष्य नंतर आले. आम्ही म्हणलं आता यांचा परिचय करून जायचा आहे आणि अजून 5 मिनिटं बाकी आहेत आपल्याला. तोपर्यंत आता सध्या 18 लोक झाले. वाढतील एक 5 मिनिटांमध्ये. हा वाढतील लोक. 9:30च्या पुढे जाणार लोक. हो थोडं एक 5 मिनिटं आपण परिचयाला 9:30 म्हटलंय ना. बरोबर आहे. कोणाच तरी कॉल येतोय. हो हो हा तोपर्यंत घ्या पाहिजे जर परिचय कोण कोण आहे. हो आपण काय करूया सर की जे जॉईन झाले आहेत कार्यशाळेमध्ये शिकणारे त्यांचा परिचय करून घेऊ. म्हणजे तुम्हालाही त्यांचा परिचय होईल. आम्ही तो सुरू केला होता. ज्यांचा परिचय राहिला त्यांनी पटापट आपलं नाव, गाव आणि आपली ही पहिली कार्यशाळा आहे का दुसरी का तिसरी आहे ते पण थोडक्यामध्ये सांगायचं. हा म्हणजे लगेच. नमस्कार सर. मी डॉक्टर मानसी पाटील, मुंबई. अच्छा. वा नमस्कार. नमस्कार. माझी ही दुसरी कार्यशाळा आहे आणि मला हे सांगा असं वाटतं की आत्माराम सर नेहमी सारखे आम्हाला कधीतरी मी त्यांना गझल पाठवत असते आणि ते दुरुस्त करून देत असतात आणि थोडं दासरी सर पण थोडीशी मदत करतात ते. कारण त्यांनी नंबर घेतला होता आणि 1-2 वेळा त्यांच्याशी पण असं बोलणं झालं. त्याच्यामुळे फक्त मनापासून एक इच्छा आहे की एखादी तरी चांगली गझल लिहिता यावी. डॉक्टर म्हणजे तुम्ही मेडिकल प्रॅक्टिशनर का? मेडिकल मी महात्मा गांधी हॉस्पिटल परळ इथून रिटायर्ड झाले. आता माझं फ्रीलान्सिंग आहे. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि सध्या फ्रीलान्सिंग आहे. हा 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 छान. धन्यवाद. नेक्स्ट. सर नमस्कार. नमस्कार. मी मनीषा ताम्हाणे, मुंबईला राहते. मी कविता करते, लिखाण करते, पण अजून मला गझल शिकायची आहे. त्यामुळे मी या कार्यशाळेत जॉईन झाले. ही माझी पहिलीच कार्यशाळा आहे, पण आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळतंय. धन्यवाद. संजू. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मी संजू बोरकर, गडचिरोलीवरून बोलतोय. अच्छा. वा. आणि सर मी 2021 मध्ये एक कार्यशाळा जॉईन केली होती उर्मिलाताई बांदिवडकर मॅडमची. ते बहुत गझल मी शिकलो आहे, पण मला खूप काही चांगलं लिहिता येत नाही आणि म्हणून सर पुन्यांदा मी ही गझल कार्यशाळा जॉईन केली आपली. खूप चांगलं वाटतं. अजून कोण परिचय आहे? नमस्कार सर. मी सविता म्हात्रे, सेंट्रल रेल्वे लीगल डिपार्टमेंट मधून रिटायर्ड आहे आणि माझी ही दुसरी गझल कार्यशाळा आहे. तुमच्याच हिंदी गझल मध्ये पण होते मी, पण वाचायला वेळ मिळत नसल्यामुळे हिंदी तेवढी जमत नाही आणि ही मराठी गझलचं म्हणजे खूपच जास्त वेळ आहे. त्याच्यामुळे प्रयत्न चालला आहे शिकायचा. चांगला. धन्यवाद सर. एक मिनिट. काय झालं? नमस्ते सर. अच्छा. मी माध्यमिक शिक्षिका. नमस्ते सर. मी चिंचवड येथे राहते. मी माध्यमिक शिक्षिका आहे आणि मी ह्याच्या आधी सरांचीच गझल कार्यशाळा केली होती. त्याच्यातून थोडी गझल शिकले, पण आता पूर्ण व्यवस्थित गझल येण्यासाठी मी पुन्हा कार्यशाळा करते. आणि जेव्हा चिंचवडमध्ये जे गझल संमेलन झालं होतं तिथं मला खूप गझल बद्दलची माहिती आणि खूप काही शिकायला मिळालं आणि त्याच्यातून प्रेरित होऊन मी आता परत या गझल कार्यशाळेत जॉईन झाले. स्वागत आहे. थँक्यू सर.
नमस्कार सर. माझ्या याआधी मी अर्चना सातपुते. माझ्या याआधी 2 कार्यशाळा झालेल्या आहेत. सुरेश तायडे सर आणि रेखाताई यांच्या, आणि आपल्या 2 झाल्यात. अशा एकूण 4 झालेल्या आहेत कार्यशाळा. परंतु मनाचं काही समाधान होत नाही. शिकणं चालूच आहे, पण आपल्याकडे आल्यामुळं फार बदल झालाय माझ्यात शिकण्यामध्ये. म्हणजे एक शिकते, फक्त बोलत नाही जास्त, एवढंच आहे. माझी गझल टाकली होती, सरांनी सांगितलं की अक्स छान आहे पण राबता जमला नाही. ते पुढे मला काही दुरुस्त करता न आल्यामुळं मी टाकली नाही पुन्हा ती. ह्या वेळेचा गृहपाठ माझा राहिलाय. बर. बर. महमूदा शेख पण आलेत. हा सर. येस. मी स्वाती देशमुख, नागपूरहून. काही हायकू कविता वगैरे लिहिते मी, आणि गझल आता पहिलीच कार्यशाळा आहे माझी गझलेची आता. आणि मी गृहपाठ करते आहे. आज देवप्रियाचं वृत्ताची गझल लिहिलेली आहे. नंतर चेक कराल अशी आशा आहे. हा. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, मी मृदुला कुलकर्णी, मुंबईहून. माझी पहिलीच गझल कार्यशाळा आहे, आणि बाकीच्यांचा परिचय ऐकून असं वाटतं की आणखीन 3-4 तरी कराव्याच लागतील. त्याच्याशिवाय काय आपल्याला हे जमणार नाहीये. तरी पण मी खूप प्रयत्न करणार आहे, आणि जेवढ्या कार्यशाळा मला जॉईन करता येतील तेवढ्या करणार आहे. मला गद्यलेखनाचा खूप सराव आहे, पण पद्यलेखन फारसं केलेलं नाही. केलेलं आहे, पण ते मुक्त छंदामध्ये आहे. पण गझल ही वृत्तबद्ध पाहिजे, त्याचे नियम सगळे काटेकोरपणे पाळले पाहिजेत. या सगळ्या विचारामधून मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करते आहे. धन्यवाद सर. आणि मला एक सांगायचं आहे की मार्गदर्शन फार छान मिळत आहे, त्याबद्दल धन्यवाद. हो, मार्गदर्शन मला असं वाटतं की आई जशी आपल्या छोट्या मुलाला शिकवते, तसं आपल्याला हे मार्गदर्शक शिकवतायत. आणखीन कधी कधी आपल्या चुका सांगतायत, कधी कधी आपल्याला सुधारून देतायत, आणि आपल्याला प्रोत्साहन देतायत. हे मात्र 100% खरं आहे. आणि त्यामुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. पाहूया आता केव्हा जमेल तेव्हा जमेल, पण इंतजार का फल मीठा होता है, सब्र का फल मीठा होता है, असं म्हणून आपण ही कार्यशाळा करणारच आहोत. धन्यवाद. त्या देहूच्या ताई आहे, मला वाटतं ना ऑफ आहे ते. महमूदा शेख, देहू. हा बोला ना सर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. मी महमूदा शेख, देहोगाववरून कविता लिहिते, आणि सरांच्या गझल कार्यशाळेत एक गझल कार्यशाळेत भाग घेतला, आणि थोडीफार गझल लिहायला शिकली. थोडीफार नाही, तुम्ही खूप छान लिहितात ताई. महमूदा ताई, खूप छान लिहिता तुम्ही. खूप छान गझल असतात तुमच्या. प्रयत्न चाललाय मॅडम अजून. छान, फार सुंदर असतात, फार सुंदर आहेत. वनहरणीमध्ये फार सुंदर आहेत त्या. धन्यवाद सर. हेमंत रत्न पारखे. बोला सर. परिचय एकदा सांगा नवीन लोकांना.
Not allowed, sir. Don't allow, sir. ये आवाज कमी कर दे. व्हिडिओ ऑन होईना सर. आवाज येतो पण व्हिडिओ ऑन होईना. कार्यक्रम आहे व्हिडिओ ऑन काय होईना वर. बरोबर बोला सर. ऑडिओ ऐकू येतो बोला. हा झालं बोला. बंद कर गया. हेमंत सर बोला. बोला की सर काय म्हणतो. तुमचा परिचय एकदा सगळ्यांना सांगा, नवीन लोकांना तुमचा. मी हेमंत जगन्नाथ रत्नबारकी, राहणार मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आमच्या इथे शब्द सुमने मंच आहे, त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. मी पहिली कविता माझ्या वयाच्या 61व्या वर्षी लिहिली आणि त्यानंतर माझे 3 काव्यसंग्रह प्रकाशित झाले. वास्तव, अंतरंग आणि शब्दतरंग. आणि गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे. हा खेळ नवे शब्दांचा. गझल मी प्राध्यापक शांताराम हिरवाळे सर पुण्याचे, ते आमच्या ग्रुपवर होते आणि ते गझल वगैरे टाकायचे. मग मला त्यांच्या गझला वाचून आपणही गझल लिहावीशी वाटायला लागली. मग त्यांना म्हणलं मला गझलेबद्दल मार्गदर्शन करताल का, तर त्यांनी मला गझलेबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गझल लिहायला शिकलो. आत्माराम आता बरेच लोक 30 लोक जॉईन झाले. सुरू करावा आता मला. आपण सुरू करून देऊ. सुरू करूया. हा बोल. तत्पूर्वी नरहर कुलकर्णी आपल्या गझल मंचावर आहेतच. त्यांचा थोडक्यामध्ये मी परिचय सांगतो की जे परिचय करून देणार आहेत त्यांचा परिचय, की नरहर रामचंद्र कुलकर्णी हे GD आर्च आर्किटेक्ट म्हणजे वास्तुरचनाकार आहे, कोल्हापूरला असतात. आणि 1980 पासून नरहर कुलकर्णी हे माननीय सुरेश भट यांच्या प्रेरणेतून त्यांनी गझल लेखन चालू केलेलं आहे. 2018 मध्ये त्यांनी गझल साद या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि नुकताच त्यांचा माझ्यातल्या मला, तिला व त्यांना हा गझल संग्रह 5 नोव्हेंबर 2024 आपल्या लक्षात आली तारीख. आपली 51वी गझल कार्यशाळा बरोबर 5 नोव्हेंबरलाच सुरू झाली. आणि सांगोलेकर सर यांनी नरहर कुलकर्णी सरांच्या या गझल संग्रहाचा प्रकाशन समारंभ कोल्हापूरला करून रात्री ते त्यांच्या सासरवाडीला सांगलीला आले आणि तिथून त्यांनी आपल्या गझल कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं. हा एक छान योगायोग आहे. असे ज्येष्ठ गझलकार नरहर कुलकर्णी यांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आजचे जे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत प्रसाद कुलकर्णी सर यांचा आपल्या सर्वांना विस्तृत असा परिचय करून द्यावा. कुलकर्णी सर. धन्यवाद सर. एक
म्हणजे मी जरी ज्येष्ठ असलो तरी गझलकार म्हणून फार काय माझं विस्तृत लेखन नाही. मी बऱ्याच वर्षानंतर हा एक गझल संग्रह प्रसिद्ध केला आणि सांगोलेकर सरांच्या हस्ते तो झाला समारंभ. हे एक खरं म्हणजे मोठं भाग्य आहे. आणि आज तुम्ही मला हे काम दिलं याबद्दल मी सर्वांचा आणि तुमचा आभारी आहे. कार्यशाळेतील सर्वांचं मी स्वागत करतो आणि प्रसाद कुलकर्णी सरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी करतो. खरं म्हणजे प्रसाद कुलकर्णी सरांचा परिचय करून देणे ही तशी जराशी अवघड गोष्ट आहे. कारण त्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते काम करत असतात. त्यांचा इतका वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, साहित्यामध्ये, समाजामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रात इतका सहज वावर असतो की या सर्व गोष्टींचा परिचय करून द्यायचा हे एक अवघड जबाबदारी असं मला वाटते. मला यथाशक्ती जे काय शक्य होईल त्याप्रमाणे मी त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो. पहिला त्यांच्या परिचयाचा 2 भाग मी करतो. एक पहिला आता जे ते कार्य त्यांचं चालू आहे त्या संदर्भात मी थोडस बोलू इच्छितो आणि मग त्यानंतर त्यांचं एकूण गझलेबद्दलचा जो काय आहे तो परिचय किंवा याविषयीच काहीतरी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो. प्रसाद कुलकर्णी आपल्याला सर्वांना माहिती आहे. साधारणपणे ते इचलकरंजीत असतात आणि समाजवादी प्रबोधिनी ही जी संस्था आहे त्या संस्थेचं ते गेली जवळजवळ 40-42 वर्ष काम करतायत सरचिटणीस म्हणून. त्यांनी मराठीमध्ये MA केलेला आहे आणि बॅचलर ऑफ जर्नलिझमचाही त्यांनी बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि कम्युनिकेशन हा कोर्सही त्यांनी केलेला आहे. आणि 1985 पासून समाजवादी प्रबोधिनीचं पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून ते काम करतात. हा एक त्यांचा एक वेगळा पैलू आहे की ते नुसतं लिहित नाहीत किंवा तर समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची जागृती निर्माण करण्याचं हे ते नक्की काम करतात. हा एक त्यांचा महत्वाचा त्यांच्या पैलू आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी, वेगवेगळ्या समाजात कार्य करणाऱ्या गोविंदराव पानसरे असतील, ND पाटील असतील यांच्याशी त्यांचा अत्यंत जवळचा असा संबंध होता. त्यांचं विचारांचे ते पाईक आहेत आणि तो विचार समाजामध्ये मांडण्याचाही ते कायम प्रयत्न करत असतात. त्यांची फक्त तुम्हाला नावं सांगतो की संत वाङ्मयावर पण त्यांनी काम केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याची एक पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे. महात्मा गांधी आणि त्यांची वचने, सुधारकाग्रणी आगरकरांच्यावर पण त्यांनी लिहिलेलं आहे. संतांची माणुसकी या विषयावर पण त्यांनी पुस्तिका लिहिलेल्या आहेत. त्यानंतर सुभाष बाबूंच्या बद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे, त्याची पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर स्त्री विषयक दृष्टिकोन आणि संत कवयित्री याच्यावरही त्यांचा अभ्यास आणि त्याच्यावरची काही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. तसंच सूर्यकुलाचे कवी कुसुमाग्रजांच्यावरही त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरचे काही पुस्तक सिद्ध केलेले आहेत. लेख त्यांनी या संतांच्यावर त्यांनी कार्य केलेलं आहे, त्याच्यावरचा अभ्यास आणि त्याच्यावरचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. सनातनी विकृती आणि विवेकी संस्कृती हा एक त्यांचा विषय आहे अभ्यासाचा आणि त्याच्यावरही त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. त्यानंतर बरेचसे लेख महाराष्ट्रातील महत्वाच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वेगवेगळ्या विषयावर त्यांनी महत्वाचे लेख लिहिलेले आहेत. आणि उदाहरण द्यायचं झालं तर दैनिक महासत्ता जे आहे, त्यानंतर दैनिक सागर, नवशक्ती, दैनिक केसरी, साप्ताहिक सकाळ अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे वेगवेगळ्या विषयावर. त्यानंतर कविता, कथा यांच्या समीक्षा बऱ्याचशा त्यांनी केलेल्या आहेत. एक त्यांच्या अभ्यासाचाही भाग आहे
आणि त्यावरही त्यांनी बरंचसं लिहिलेलं आहे आणि त्याची जी काय लेख आहेत ते वेगवेगळ्या महत्वाच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत. मराठी पोएट्री, मॉडर्न मराठी पोएट्री या खंडात काही कवितांचे इंग्रजी भाषांतरही त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. अखिल भारतीय मराठी संमेलन आणि अखिल भारतीय मराठी गझल संमेलन याच्यामध्ये त्यांचा सहभाग आणि वक्ता म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे मार्गदर्शन त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर संपादक जे प्रबोधन प्रकाश हे प्रबोधन प्रकाश ज्योती ही जी मासिक आहे या मासिकाचे 90 पासून त्यांनी संपादन केलेलं आहे आणि संपादकीय लिहित आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामधील विविध ठिकाणी राजकीय, सामाजिक, आर्थिक, तात्विक, साहित्य, शिक्षण, कला अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल त्यांनी अनेक महाविद्यालयातून अनेक व्याख्यानमालातून त्यांनी व्याख्यानं दिलेले आहेत. हा त्यांचा एक व्यासंग आहे आणि त्यांचं कार्य आहे त्याबद्दल त्यांनी बरीचशी जे काय व्याख्यानं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहेत. अनेक महत्वाची गोष्ट त्यांच्याकडे आलेली आहे म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या महत्वाच्या लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर डॉक्टर राजेंद्र सिंह राणा, जे त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे, नंतर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर ND पाटील किंवा गोविंद पानसरे, त्यानंतर पासपोर्टमॅन माननीय ज्ञानेश्वर मुळे, तारा भवाळकर ज्या आत्ताच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत दिवाळी दिल्लीमध्ये, राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक तर अनेक पुस्तक, गझल संग्रह यांना त्यांनी प्रस्तावनाही लिहिलेली आहे. एक महत्वाचं म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्राचे ते एक तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा दुसरा जो भाग आहे गझलेचा ह्याच्या संदर्भात गझल संग्रह प्रसिद्ध जे झालेले आहेत तो पहिला माझ्या मते गझलांकित एक आहे, गझल साज आहे, आणखीन एक आहे, असे 3 त्यांचे सांगली, बेळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गझलच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच नवोदितांना त्यांनी गझल सांगितलेली आहे कशी लिहावी. ते म्हणतात की गझलचं तंत्र मी सांगू शकतो पण तो जो मंत्र आहे आणि आतून जो यायला पाहिजे गझल ही तुमच्यापर्यंतच, तुमच्यातच असते, ती त्यातून बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुरस्कार त्यांना बरेचसे मिळालेले आहेत. त्यापैकी पुरस्कार बरेच त्यांचे आहेत. सगळे मी आता त्याची सगळी लिस्ट लिहिलेली बघितली तर बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यातले काही महत्वाचे मी सांगतो. भाई माधवराव बागल पुरस्कार बागल विद्यापीठाकडून त्यांना मिळालेला आहे. कैफी आझमी पुरस्कार एक त्यांना मिळालेला आहे. बलराज साहनी व साहिर लुधियानवी फाउंडेशन यांनी दिलेला आहे. म्हणजे महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार हा महात्मा गांधी स्मारक पाचगणी यांच्याकडून त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर दीनबंधू भाई दिनकरराव यादव त्यांना शिरोळ मधून मिळालेला आहे. हाही त्यांना मिळालेला आहे. तर करवीर साहित्य परिषद पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. संत वाङ्मय पुरस्कारही त्यांना मिळाले आहे. असे वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याबद्दलचे अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे. कवयित्री शैला सायनाकर पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्याकडून त्यांना मिळालेला आहे. हे काही
महत्वाचे पुरस्कार मी त्यांच्या बद्दलचे सांगितले. त्यांच्या गझलेबद्दलचं थोडस म्हणायचं झालं तर आपला ज्येष्ठ गझलकार गझलनंदा या त्यांच्याबद्दल असं म्हणतात की ज्येष्ठ गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आहेत हे आपण ऐकलंच. त्यांच्या अनेकविध वैचारिक पुस्तके, हजारो व्याख्याने प्रसाद कुलकर्णी यांची वैचारिक जमेची बाजू आहे. गझलकार आहेत, विचार गझलेबद्दल मध्ये सहजपणा हा एक कलाकार होऊ शकतो असं म्हणतात. मग ते क्षेत्र कुठले? प्रसाद कुलकर्णी यांनी समाजवादी प्रबोधिनीची जबाबदारी घेतली. त्याचे कार्यवाह म्हणून ते काम करतात, पण विशिष्ट सामाजिक विषयावर ते तरुणांना मार्गदर्शन करत असतात. तसेच प्रबोधिनीच्या वतीने यथाशक्ती होणाऱ्या सामाजिक कार्याचे संपादन व मासिकाचे संपादन ते करतात. तसेच ते त्यांचा एक त्यांच्यावर शेकडो वेगवेगळ्या विषयावरचे लेख त्यांनी त्यांच्या सामाजिक भान ठेवून, अभ्यासून, मार्गदर्शन करून आश्वासक असे विचार मांडणारा एक अभ्यासक, वक्ता, कार्यकर्ता, गझलकार खरं म्हणजे आज आपल्याला मार्गदर्शनासाठी मिळालेला आहे. मी त्यांचा रविवारची गझल ते वैशिष्ट्यपूर्ण युट्यूब चॅनल आठवण करून दिली बरं झालं सर. त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे आणि ते दर रविवारची गझल असा म्हणून तो एक युट्यूब चॅनलवर ते करतात. त्याचे जवळजवळ 300 भाग आता माझ्या मते होत आलेले आहेत. दर रविवारी एक, म्हणजे तुम्ही विचार करा की आता तो जवळजवळ 2.5-3 वर्ष झालं चालू आहे. आणि असा हा जो एक गझलचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे खूप चांगला आहे. आणि गझलेबद्दल नेहमी मार्गदर्शन करताना ते असं म्हणतात की घर गझलेचे बांधा याला जमीन आधी तू शोधावी. घर गझलेचे बांधा याला जमीन आधी तू शोधावी, सुरुवातीला साधी सोपी काही वृत्ते हाताळावी. नेहमीच सर्व मार्ग काय आहे घेऊ नये. गझल ही लयीतून आणि आपण जे बोलतो त्या लयीतून आणि ती पुढे जाते आणि ती आपण लिहित जातो असं त्यांचं मत नेहमीच आलेलं आहे. आणि ते त्या पद्धतीनेच मार्गदर्शन आम्हाला करतात. गझलेबद्दलचं बरंचसं जे म्हणायचं आहे ते आता ते पण मी त्यांच्या गझलेबद्दल आणि गझलेबद्दलच्या विचारांबद्दल आता मी फार बोलत नाही. पण एकूणातच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा हा माणूस सारख्या सगळ्या लोकांना हेही माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. की हवा सर्व गझल ज्यांना ज्यांना गझल लिहायची आहे त्यांनी आपल्या मनाचा झोका एकदम मोकळा ठेवला पाहिजे. आणि वेगवेगळं जे भान आहे, सामाजिक भान आहे जे आपण बघतो ते सर्व आपल्यामध्ये सामावून घेऊन गझल कशी होईल. गझलचं तंत्र आपण शिकतोच आहोत, पण ती गझल जी आपण जी अनुभवलेली आहे, आपल्याला जाणवलेली आहे, ती गझल शब्दातून बाहेर कशी येईल हे आपण बघितलं पाहिजे.
लिहावी जरी वाटली तुझ गझल, लिहावी जरी वाटली तुझ गझल, तसा मार्गदर्शक तुला पाहिजे. आणि आज आपल्याला प्रसाद कुलकर्णींसारखा एक तज्ञ मार्गदर्शक जो विविध क्षेत्रामध्ये काम करतो आणि गझलेतही तितकाच तज्ञ आहे असा मार्गदर्शक आपल्याला खरं म्हणजे थांबतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण त्यांचा इतका परिचय माझ्या मते पुरे आहे तुम्हाला वाटते. धन्यवाद. मी एक थोडस ऍडिशन सांगतो की आपल्या रेणुका गझल मंच जे पहिलं गझल संमेलन 1 दिवसाचं छत्रपती संभाजीनगर इथं झालं, त्याच्या उद्घाटक म्हणून प्रसाद कुलकर्णी सर हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते आणि त्यांचे पाय माझ्या घराला लागले हे मी माझं मोठं भाग्य समजतो. माई आणि प्रसाद सर हे दोघही माझ्याकडे त्यांचे पाय लागले. आणि सर, प्रसाद सर, एक आठवण सांगतो की परवा एक आपल्या नवीन शिकणाऱ्या गझलकारा माझ्या घरी आल्या. त्या बाहेरगावच्या, नाशिककडच्या, त्या औरंगाबादला आल्या आणि इथं येऊन माझ्या घरी आल्या आणि मी त्यांना सांगितले की या माझ्या जिथं तुम्ही बैठकीत बसला आहात या बैठकीला प्रसाद सर यांचे पाय लागले आहेत. तर त्या महिलेनं काय करावं सर, ती उठून त्या जमिनीवर तिनं डोकं ठेवलं की ज्या भूमीला प्रसाद सरांचा स्पर्श झालेला आहे आणि अक्षरशः जमिनीवर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला. ही भक्ती, ही मार्गदर्शक म्हणून आपली जी भूमिका आहे ही आम्हाला खूप भावली. आपण काही असे वेगळे गटतट करतच नाही, गझल लिहिणारे सगळे आपण एकच आहोत. त्यामुळं मला हा परिचय द्यावासा वाटला आणि मी रेणुका गझल मंच 51वी कार्यशाळा आहे, या कार्यशाळेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्रसाद कुलकर्णी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रसाद सरांना अशी नम्र विनंती करतो की सर, आपण गझलेविषयी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय प्रसाद कुलकर्णी सर. गझल हाच पक्ष समजून गेली अनेक वर्ष काम करणारे आणि रेणुका गझल मंच चालवणारे, त्या माध्यमातून अनेक कार्यशाळा, आता ही 91वी कार्यशाळा आहे, ती कार्यशाळा घेणारे डॉक्टर बारसवाडकर सर, या कार्यक्रमाचे संयोजक आत्मारामजी, ज्यांनी माझा भरपूर विस्तृत असा परिचय करून दिला, ते ज्येष्ठ गझलकार आणि माझे सन्मित्र नरहरजी, या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व गझलकार बंधूंनो आणि भगिनींनो. खरं तर मी आज कार्यशाळेत बोलणार आहे, पण मी विषयाचं टायटल असं काय घेतलेलं नव्हतं. सरांनी मला विचारलं तर टायटल काय देऊ, पण मी मगाशी विचार करत असताना माझ्या डोक्यात आलं की आपण गझलेची निर्मिती प्रक्रिया ह्याच्या संदर्भात थोडी चर्चा करूया. आपण मला किती वेळ आहे साधारण, म्हणजे त्या पद्धतीने मग ह्याच्यानंतर काय मुशायरा वगैरे असं काय नाही आहे ना? ओके. त्यामुळे गझलेची निर्मिती प्रक्रिया, आता तुमचा सगळ्यांचा परिचय ऐकल्यानंतर काही जणांना मी ओळखतो सुद्धा, तुमचं काही लेखन वाचलेलं सुद्धा आहे मी. एक गोष्ट स्पष्ट आहे की आपण कवितेच्या क्षेत्रात मुसाफिरी बऱ्यापैकी केलेली आहे आणि गझलेच्या क्षेत्रात सुरू आहे किंवा करू पाहतोय आणि अधिक सक्षम पद्धतीनं करू पाहतोय. हे सगळं करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गझल ही काही वेगळी नाही आहे. गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे, फक्त त्याला एक शास्त्र आहे, छंदोबद्धता आहे, रदीफ, काफिया किंवा इतर ही सगळी बंधन आहेत, तांत्रिक बंधन आहेत. पण मांत्रिक बंधन मगाशी नरहरजी म्हणाले तसं मी नेहमीचीच भूमिका आहे. कार्यशाळा आपल्याला तंत्र शिकवते, पण कवितेचा मंत्र, गझलेचा मंत्र मात्र आपणच तो तयार करावा लागतो, आपण निवडावा लागतो. आणि मग या सगळ्याकडे बारकाईने विचार करत असताना कवितेची जशी निर्मिती प्रक्रिया आहे तीच गझलेची आहे, कारण तो कवितेचाच एक प्रकार आहे. त्यामुळे निर्मिती प्रक्रियेकडे बघत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
एखादा आपल्याला शेर सुचतो, एखादी ओळ सुचती, एखादा मिसरा सुचतो, त्यावेळी तो आपल्याला सहजपणानं सुचलेला असतो. एक उद्गार, सहजोद्गार म्हणून आपण तो काढलेला असतो. पण केवळ सहजोद्गार म्हणजे कविता होत नाही, सहजोद्गार म्हणजे शेर होऊ शकत नाही, सहजोद्गार म्हणजे गझल होऊ शकत नाही. तर त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं एक शास्त्र असतं. ते काही इतर सायन्स सारखं नसते की असं असं ह्याला शास्त्र म्हणायचं, हा चौकोन आहे, हा आयत आहे, असं शास्त्र नाहीये. ते तुमच्या अंतर्मनात ते भिजत चाललेलं एक शास्त्र असतं आणि मग ते बाहेर येतं. आता ह्या सगळ्याकडे बारकाईनं आपण बघत असताना एक गोष्ट स्पष्ट आहे, कवितेची म्हणजे गझलेची, ज्यावेळी मी कविता म्हणेन त्यावेळी गझल हे गृहीत धरा बरं काय, कारण गझल हा तिचा प्रकार मी मानतो. गझलेची भाषा निराळी असते आणि त्याच्यामधून सुंदर अशा अर्थाची प्रचिती तो शेर आपल्याला आणून देत असतो किंवा ती शब्दरचना आपल्याला आणून देत असते. गझलेच्या किंवा कवितेच्या अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. खुद्द साहित्याचीच व्याख्या केलेली आहे, जे सहित नेतं ते साहित्य. त्याच्याबरोबरच अनेक सहृदयी माणूस जे आपल्या भावभावना मांडतो, त्यातून निर्माण होती ती कविता, असं म्हटलेलं आहे. शब्द आणि अर्थ यांचं सह अस्तित्व म्हणू आपण, त्याच्यातून कवितेची निर्मिती होती असंही आपण म्हणतो. सौंदर्याची लयबद्ध सूत्रबद्ध अशी मांडणी म्हणजे कविता, असंही एका विचारवंतानं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर गझलेच्या बाबत विचार करत असताना अत्यंत निर्दोष आणि आल्हाददायक उच्चार याचं रूप म्हणजे गझल आहे, याचं रूप म्हणजे कविता आहे. हे या निर्मिती प्रक्रियेकडे बघत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय काय म्हटलं मी, अत्यंत निर्दोष, हे फार महत्वाचं. ज्या मंत्राची आपण चर्चा करतो किंवा डॉक्टर साहेब आणि आत्मारामजी, नरहरजी मंडळी सगळी जी कार्यशाळेतून आपल्याला सांगत असतात, अत्यंत निर्दोष असावं. परत ते नुसतं निर्दोष असून चालत नाही, तर ते आल्हाददायकही असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचं रूप म्हणजे आल्हाददायक रूप म्हणजेच ते शेवटी कविता आहे किंवा गझल आहे, शेर आहे असं आपण बघतो. आता हे सगळं करत असताना आपण गझलेची निर्मिती प्रक्रिया समजून घेत असताना कवितेची किंवा गझलेची संकल्पनेचा ज्यावेळी आपण भारतीय प्राचीन साहित्यशास्त्राचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी भारताच्या प्राचीन साहित्यशास्त्रानं कवीचे दोन हे मांडलेले आहेत, काय म्हणू त्याला आपण, दोन गोष्टी मांडलेल्या आहेत. एक मगाशी त्यांनी उल्लेख केला तसं एक कवितेचं शरीर म्हणजे गझलेचं शरीर म्हणू आपण, आणि दुसरा आत्माचा उल्लेख केला, आत्मा, गझलेचा आत्मा. गझलेचं शरीर आणि गझलेचा आत्मा या दोन संज्ञा स्वतंत्र आहेत. आता ह्याच्यात गंमत अशी आहे, शरीरामध्ये आपण काय काय करतो, शरीरामध्ये एकतर सुगमता आपण बघतो, सुलभता आपण बघतो, ऐकायला चांगलं म्हणजे श्रुती सुलभता त्याच्यामध्ये आहे की नाही हे आपण बघतो, अर्थाची सुंदरता आहे की नाही हे आपण त्या काव्याच्या शरीर रचनेच्या संदर्भात बघत असतो. आणि काव्याचा आत्मा म्हणून ज्यावेळी आपण बघतो, शरीर हे झालं, शेवटी शरीर हे वरवरचं आहे, आत्म्याकडे ज्यावेळी आपण गझलेच्या किंवा कवितेच्या वळतो त्यावेळी त्याच्यामध्ये रस कुठला आहे, 9 रस आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर त्याची रीती काय आहे, त्याचा ध्वनी काय आहे, त्याच्यात वक्रोक्ती कशी आहे, ही सगळी जी काय मांडणी आहे ती त्या कवितेच्या अंगानं, गझलेच्या अंगानं आपण गझलेचा आत्मा म्हणून बघायला लागतो. आता हे सगळं करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जे लिहितो, आता बरेच जण या ठिकाणी कविता ऑलरेडी लिहितात, काही जण इतरही साहित्य प्रकार हाताळतात. आपल्या लेखनातून शेवटी ती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती निर्मिती प्रक्रिया कुठेतरी आत मेंदूमध्ये सुरूच असते आपल्या, आणि मग आपण म्हणतो अरे मला आत्ता शेर सुचला, असं कधी होत नसते. शेर कधीही आत्ता सुचत नसतो, तो मनात भिजत असतो, त्याला शब्दरूप आत्ता मिळून तो आत्ता शब्दबद्ध होत असतो. कवितेची ह्या निर्मिती प्रक्रियेच्या मध्ये कवीचा म्हणजे आपला प्रत्येकाचा, गझलेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपल्या प्रत्येकाचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आहे, ह्या जीवनाकडे आम्ही कुठल्या पातळीनं बघतो, कुठल्या भूमिकेतून बघतो, मानवी सहअस्तित्वाच्या भूमिकेतून बघतो काय जात धर्माच्या वितुष्टातून आम्ही बघतो, आमचा दृष्टिकोन काय आहे या सगळ्याकडे बघण्याच्या. त्याचबरोबर आमच्या जाणीवा काय आहेत, माणूस म्हणून आमच्या जाणीवा किती सखोल आहेत, किती खोलवर आहेत, काय वरवरच्या मनुष्य निर्मित गोष्टीत आम्ही अडकलेलो आहे, ह्याचाही
परिणाम ह्या आपल्या कवितेतून गझलेतून येत असतो. आमच्या संवेदनशीलता, कविता ही कधीही वेदना आणि संवेदनातूनच निर्माण होत असते. आमची संवेदनशीलता किती पराकोटीची आहे, किती चांगली आहे, किती मजबूत आहे, ह्याच्यावर सुद्धा ते बरंच अवलंबून असते. म्हणजे थोडक्यात आमच्या जाणीवा आणि आमच्या नेणीवा, जे आम्ही बघतोय ते आणि जे आम्हाला व्हायला पाहिजे असं वाटतंय ते, या जाणीव आणि नेणीवेतून कवितेची प्रक्रिया, गझलेच्या निर्मितीची प्रक्रिया ही तयार होत असते. आता निर्मिती प्रक्रिया म्हटल्यानंतर हे थोडं मुद्दाम मी शास्त्रोक्त काय सांगालोय, इतर गोष्टी अनेक जण सांगत असतात. मतला म्हणजे काय, शेर म्हणजे काय, मक्ता म्हणजे काय, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी, जमीन, वृत्त. पण आपण जर गझल लिहिणार असू आणि कवी म्हणून, गझलेची पूर्वअट अशी आहे, तो बऱ्यापैकी कवी असला पाहिजे, तरच गझलेकडे वळावं. नाहीतर काय नुसती असं काय आग्रह आहे का आपल्याला, नाही मला गझल आलीच पाहिजे असं कोण सांगितलं? जे तुला वाटते ते योग्य पद्धतीने लिहिणं उत्तम कविता असू शकते. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण तर शेरासाठी अनेक शब्द खर्च करतो, पण रवींद्रनाथ टागोरांसारखा प्रतिभावंत 2 ओळीत सगळं सांगून जातो. तो काय म्हणतो, किती क्रूर असतात माणसं, म्हणजे संगती संग दोषणम. किती क्रूर असतात माणसं, पण किती कोमल असतो माणूस. आता हे जे माणसाचं हे आहे, हे टागोरांनी काय कुठल्या शेरातनं नाही सांगितलं, साध्या 3 ओळीच्या कवितेतनं सांगितलेलं आहे. तर म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण गझल जरूर लिहा, पण मी गझलच लिहिणार हा अट्टाहास असू करू नये. कारण सुरेश भटांनी एकीकडे मुद्दाम असं म्हटलेलं आहे, आता मी म्हटल्याप्रमाणे कविता गझलेकडे वळण्याची पूर्वअट तो बऱ्यापैकी कवी असला पाहिजे, त्याच्या जाणीवा समृद्ध असल्या पाहिजेत. म्हणजे भट असं म्हणायचे, आपल्याला अभ्यासक्रमात एक भाग असतो ना, हा पॅराग्राफ आहे, तो 1/3 करा, 1/2 करा वगैरे वगैरे. सुरेश भट म्हणायचे, शेर लिहित असताना तुम्ही असं केलं पाहिजे, जी भूमिका तुम्हाला शेरातून मांडायची आहे किंवा जे विधान करायचं आहे ते विधान तुम्ही सरळ लिहून काढा. 5-10 काय ओळी होतील त्या होऊ देत, पण मला हा विचार माझ्या शेरातनं मांडायचा आहे असं लिहून काढा. त्याच्यानंतर ते म्हणायचे, तो निम्मा करण्याचा प्रयत्न करा. 10 ओळीचा असेल तर तो 5 ओळीत करण्याचा प्रयत्न करा, 5 ओळीचा परत 3 ओळीत करण्याचा बघा, आणि मग 3 ओळीत करताना गझलेची शेराची जी काही बंधन आहेत ती पाळून तो 2 ओळीत आणण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातून होईल काय, आपलं जे काय म्हणणं आहे ते अधिक टोकदारपणानं, अधिक नेमकेपणानं लोकांच्या पर्यंत आहे. गझलेचं एक महत्वाचं हे असं आहे, गझल शब्द बंबाळ नाही आहे. गझल ही शब्दार्थ म्हणजे नेमकेपणानं शब्दांचा वापर करणारी आहे. सुरेश भट तर काय म्हणतो, आपल्या बऱ्याच वेळा आपल्या काय चुका होतात, आपण रदीफ आणि काफियाच्या नाविन्याकडे धावायला लागतो. रदीफ आणि काफिया नवीन घेतला म्हणजे गझल उत्तम होती, हा भ्रम आहे, चुकीचा भ्रम आहे, अत्यंत चुकीचा आहे. कारण शब्द आपल्यासाठी आहेत, आपण शब्दासाठी नाही आहे. सुरेश भट म्हणायचे, शब्द असे पसरलेले आहेत, शब्द आपल्याला म्हटले पाहिजेत की अरे मला तुझ्या गझलेत स्थान दे, मला तुझ्या शेरात स्थान दे. आपण शब्दांच्या मागे लागायची नाहीये. सुरेश भट असंसदीय भाषेत म्हणायचे, गझल म्हणजे शब्दांची हागवण नव्हे, शब्दांचा नेमका वापर करून त्याला बुलंद करणं, त्याला योग्य हे करणं, हे त्याचं हे आहे. आणि म्हणून ह्या गझलेच्या निर्मिती प्रक्रियेकडे आपण बघत असताना, कवितेच्या निर्मिती प्रक्रियेकडे बघत असताना, आता गेल्याच महिन्यात आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला. मराठी हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे, पण केवळ आमच्या भाषेला 1,500-2 हजार वर्षाचा इतिहास आहे म्हणून आम्हाला अभिजात मिळाला असं नाही. तर ते अभिजात पण टिकेल कधी, आम्ही आमचं लेखन काहीतरी अभिजात करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक जणच काय सगळं जे लिहितो ते सगळं मास्टरपीस असतं असं नाही आहे. 2-2 हजार कविता लिहिणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या आवडीच्या कविता म्हटल्या तर 1-2च त्यांना वाटत असतात. पण तरी सुद्धा आपण आपला अभिजात पण म्हणजे कविता म्हणून, गझल म्हणून जे काय अभिजातता आहे ती जपण्याचा प्रयत्न हा इथून पुढच्या काळात आपण अधिक केला पाहिजे. कारण आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा आता दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे ते अभिजात पण आम्ही पुढे कसं नेऊ शकू, तर आम्ही या सगळ्या निर्मिती प्रक्रियेला समजून घेऊन जाणीवपूर्वक तशी वाटचाल केली तर हे शक्य आहे.
प्राचीन शब्दकोश म्हणजे आपल्या गझलकार आणि आपण कवी मंडळी शब्दकोशांशी आपलं फार जवळचं नातं असतं. तुम्ही प्राचीन शब्दकोश जर बघितले तर त्या कवी शब्दाचा अर्थ काय आहे? आता आपण म्हणतो कवी संमेलनात कवी कमी आणि कवडे फार वगैरे वगैरे, वास्तव तसं नाही आहे. शब्दकोशामध्ये कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा असा आहे. समाजाला नवीन विचार कोण देतो? समाजातला विचारवंत कोण? तर तो कवी. म्हणजे इतकी मोठी जबाबदारी ही कवी म्हणून आपली आहे. कारण नव विचार देण्याचं आपण आपल्याकडे शक्ती आहे. ही कवी म्हणून द्रष्टेपणाची भूमिका आपण बजावण्याची गरज आहे. आणि कवीला समाजातला सर्वात समंजस माणूस अशी ही एक व्याख्या प्राचीन शब्दकोशामध्ये केलेली आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही सगळ्या अनिष्ट गोष्टी चाललेल्या असतात त्याचा योग्य पद्धतीनं परामर्श घेऊन समाजाला समंजसपणाची शिकवण कोण देणार? तर तो कवी देणार. कवी देऊ शकतो, किंबहुना त्याची ती जबाबदारी आहे. ही भूमिका प्राचीन काळापासून मांडण्यात आलेली. आता हे सगळं एकदा कवितेचं निर्मितीशास्त्र आपण लक्षात घेतलं किंवा ती भूमिका त्याच्याकडे बघण्याची लक्षात घेतली आपण, तर मराठीला आपल्याला हजारो वर्षाची परंपरा आहे कवितेची. संत साहित्य आहे, त्याच्या आधी काही साहित्य निर्माण झालं. मग त्याच्यामध्ये अगदी आख्यान काव्य आहे, कटाव आहे, पोवाड आहे, खंडकाव्य आहे, स्वयंवर काव्य आहे, महाकाव्य आहे, ही सगळी कथनपर काव्य आहेत. त्याचबरोबर ओवी, अभंग, गवळणी, भारूड, स्तोत्र, विराणी, पाळणे, लावण्या, सुनीत, ही भावकविता आहे. या सगळ्यातलाच ओवी अभंगाचा अलीकडचा नवीन आलेला प्रकार म्हणजे गझल आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तीच परंपरा आहे. फक्त आपण फारसी उर्दूची परंपरा लक्षात घेतली तर या गझलेच्या ह्याला 500 वर्षाची परंपरा आहे. मराठीचा विचार केला तर आपल्याला मराठीत गेल्या अर्धशतक 50-60 वर्षाची, ज्याला सकस गझल आपण म्हणू, जी सुरेश भटांनी मराठीमध्ये आणली, त्या गझलेला 50-60 वर्षाची परंपरा. अर्थात अनेक जण मोरोपंतांच्या पासून मराठीत गझल आली म्हणतात. का माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा तर 100 वर्षापूर्वी गझलांजली नावाचा संग्रह आलेला होता. त्या संग्रहाचंच नाव होतं गझलांजली. पण गझल जे आता तुम्ही या वर्कशॉप मधून शिकत आहात किंवा इतर वाचनातून शिकत आहात, त्यामध्ये आपण बघितलं तर गझलांजली जो काही संग्रह आहे माधव जुलियनांचा 100 वर्षापूर्वीचा, त्या अतिशय उत्तम दर्जाच्या कविता आहेत, अतिशय उत्तम दर्जाच्या भावकविता आहेत. कविता दर्जेदार आहे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण त्या गझला नाहीत. गझल मराठीत शास्त्रशुद्ध कोण आणली असेल तर ती कालव सुरेश भटांनीच आणली. हे त्यांचं ऋण आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून गझलेच्या कार्यशाळेत सहभागी होत असताना, गझलेकडे आपण बघत असताना, सुरेश भटांना जी अभिप्रेत गझल आहे ती गझल पुढे नेणं ही मला वाटते तुमच्या आणि माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. कारण त्या गझलेमध्ये मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे एक अभिजातता, म्हणजे गझलेचं तंत्र तर तिनं सगळं सांभाळलेलं आहेच, पण तरी सुद्धा काळजात घुसणारे शेर तयार करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. हे सुरेश भटांचं जे काही देणं आहे ते मला वाटते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी गझलेच्या संदर्भात निर्मिती प्रक्रिया आपण बघितली. आता गझलेकडे आपण वळू. गझलेवर अनेकांनी आक्षेप घेतले. काय आक्षेप घेतले? अरे हे काय कृत्रिम आहे, हे पहिला शब्द जोडून ठेवतात आणि मग त्यात अलीकडे भरत जातात. वास्तव तसं नाही आहे. बारकाईने जर तुम्ही गेल्या 25-30 वर्षात मध्ये ज्यांनी टीका केली, मी कुणाचं नाव नाही घेणार, पण मराठीतली फार मान्यवर कवी आहेत ते त्यामध्ये समाविष्ट आणि जाहीर आहेत, म्हणजे काही लपून छापून नाही, त्यांनी लेख लिहून नावं ठेवली. म्हणजे आम्ही ज्यावेळेला भटांच्याकडे शिकायचो तर आमच्यावर शिक्का मारला की हा भटांचा भटारखाना आहे म्हणून. काय पण मराठी गझलेला नावं कोण ठेवली, कोण कृत्रिम ठरवलं त्याला? तर माझा असा या क्षेत्रात गेली 30-40 वर्ष जो आहे म्हणून सांगतो, ज्यांना प्रयत्न करूनही गझल लिहिता आली नाही त्यांनी गझलेवर कृत्रिमतेचा आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे त्याला वृत्तबद्धता आहे, लयबद्धता आहे म्हणून जर तुम्ही त्याला कृत्रिम म्हणणार असाल तर सगळं संत साहित्य आडगळीत टाकावं लागेल ना. ते कृत्रिम आहे काय? उलट संत साहित्य सगळं जिवंत आहे. सगळं संत साहित्य वृत्तबद्ध आहे. लहानपणी आपण शाळेत ते म्हणजे अर्थ कळत नव्हता तरी पाठ करत होतो.
अनासज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मनाचे श्लोक हे का पाठ करत होतो आपण? अर्थ कळत नव्हता, पण तरी पाठ का होत होतं? रनाना 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 रनाना, भुजंग प्रयत्न नावाचं ते वृत्त आहे, म्हणून ते पाठ होत होतं, ती लयबद्धता. आणि म्हणून सगळं संत साहित्य आपण लक्षात घेतलं, प्राचीन काव्य लक्षात घेतलं, केवळ मराठीच नाही सगळ्याच भाषेतलं, तर हे छंदोबद्ध काव्य आहे. आणि छंदोबद्ध काव्य हे कृत्रिम असू शकत नाही. त्यामुळे गझलेवरचा हा जो काय आक्षेप आहे ती कृत्रिम आहे, हा अत्यंत चुकीचा आहे. ज्यांना प्रयत्न करूनही जमली नाही त्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे, त्यांचा आक्षेप त्यांना लकला. आपण त्या फंदात पडू नये. आपण चांगला आणि सकस लिहिण्याचा प्रत्येक जण आपण निश्चित प्रयत्न करूया. एक गोष्ट स्पष्ट आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, गझलेचं म्हणून एक वेगळेपण आहे. म्हणजे इतर कविता प्रकार आणि गझल ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की गझल ह्या काव्य प्रकाराचं वैशिष्ट्य काय आहे. तर कमीत कमी शब्द, ज्याला गागर में सागर भरना म्हणतात, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय तुम्हाला मांडता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी रियाज केवळ गाण्यालाच लागतो असं नाही बरं काय, रियाज हा लेखनाला सुद्धा आवश्यक आहे. स्वतःच्याच अनेक गझला फाडल्याशिवाय चांगली गझल लिहायला येते असं मला वाटत नाही. का? ती हे केलं पाहिजे ना, आणि धाडस पाहिजे आपल्याकडे. मी लिहिलेलं ह्याच्यावर चांगलं मी लिहू शकतो, हा ज्यावेळी आत्मविश्वास निर्माण होईल. नाहीतर मला आता सुचलेलं अंतिम सत्य जर असं आपण मानायला लागलो तर मग लोक अंतिम सत्याच्या दर्शनाला जातात, आपल्या गझलेकडे बघत नाहीत. आणि म्हणून कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय मांडणारा हा प्रकार आहे. तो केवळ मनोरंजन करत नाही, मनोरंजन तर निश्चितपणानं करतो, एकूण कवितेचा आणि साहित्याचाच तो हेतू आहे. पण त्याचबरोबर तो आपली बौद्धिक भूक भागवत असतो. आपली म्हणजे वाचणाऱ्याची, लिहिणाऱ्याच्या बौद्धिक भूकीतूनच तो आलेला असतो. वाचणाऱ्याची ही बौद्धिक भूक तो हे करत असतो. आणि संवादाचा अतिशय उत्तम अशा पद्धतीचं माध्यम म्हणून, काव्य प्रकार म्हणून आपण गझलेकडे बघितलं पाहिजे. मगाशी मी म्हटलं गझलेमध्ये शब्द बंबाळचा चालत नाही, पण शब्द सामर्थ्य लागतं. बंबाळचा असून चालत नाही, सामर्थ्य पाहिजे. टलाट जोडून गझल होऊ शकत नाही, शब्द सामर्थ्य पाहिजे, भाषेवर आपलं हे पाहिजे. कारण एक मराठी जरी आपली भाषा घेतलीच ना तरी त्याच्यामध्ये जवळजवळ 52 प्रकारच्या बोली आहेत, 54 प्रकारच्या बोली आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत आपण. सगळ्या जरी शक्य नसल्या तरी किमान त्याचं आपल्याला हे पाहिजे. परत गझलेचं आणि एक वैशिष्ट्य, उत्कृष्ट रचना तर ती उत्कृष्ट होतीच, पण कधी होती? तंत्र शुद्धता जपली तर. आणि मग मंत्रशुद्धता ही ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. गझल कुठल्याही भाषेतली असली तरी तिला तिची म्हणून जी काही बंधन आहेत, म्हणजे आपण त्याला वृत्त म्हणू, वजन म्हणू, छंद म्हणू, रदीफ म्हणू, काफिया म्हणू, ही तिची जी काही बंधन आहेत ती बंधनं कुठल्याही भाषेत गझल असली तरी तिला सोडता येत नाही. आणि मग आपण हे करत असताना म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, आपल्या डोळ्यांची भाषा असते, बरोबर. भाषा म्हणजे केवळ आपण बोलतो तीच भाषा असते असं नाही. डोळ्यांची भाषा असती, पाना फुलांची भाषा असती, झाडही बोलतात, हसतात, हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. ही डोळ्यांची आपल्या जशी भाषा असती की नाही, आणि त्याचं ज्याचं महत्व आहे तसंच गझलेमध्ये व्याकरणाला महत्व आहे. व्याकरण ही गझलीची त्या अर्थानं एक वेगळी भाषा आहे. भाषा आमची मराठीच आहे, पण व्याकरण ही तिची एक वेगळी भाषा आहे. परत प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता आहे. जे काही 2 ओळीत आपल्याला मांडायचं आहे ते म्हणजे मांडतो आपण, ती स्वतंत्र कविता आहे. केवळ त्या 2च ओळी ऐकल्या तरी एक परिपूर्ण कविता येते. त्यासाठी 10, 15, 20 ओळी लिहायची गरज नाही, 2च ओळीत. हे फार मला वाटतं फार तिचं महत्वाचं आहे. गझलेमध्ये यमक, अंत्ययमक म्हणजे रदीफ, काफिया, वृत्ताचं बंधन हे कृत्रिमतेचं नव्हे तर परिपूर्णतेचं लक्षण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरोप करणारे काय म्हणतात? कृत्रिमता आहे. पण आपण गझल लिहिणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, ते कृत्रिमता नाही आहे, ती परिपूर्णता आहे. कारण ते त्याचं सायन्स आहे ना, शास्त्र आहे. ते शास्त्र पूर्ण झाल्याशिवाय परिपूर्ण कशी होणार? म्हणून तिची बंधनं, यातच तिच्या बंधनात परिपूर्णता लपलेली आहे. हेही आपण या निमित्तानं लक्षात घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. मगाशी नरहरजींनी माझा एक शेर
ही बऱ्याच वर्षापूर्वी मी ज्यावेळेला मला वाटतं आता 25 वर्ष झाली असतील, वर्कशॉप पहिलं गझलेचं घेतलं तर मी बेळगावला, गझल सांगोपांग म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यासाठी मी गझल लिहिलेली होती. त्यातला शेर मगाशी त्यांनी जो सांगितला, घर गझलेचे बांधा याला जमीन आधी तू शोधावी. घर गझलेचे बांधा याला जमीन आधी तू शोधावी, सुरुवातीला साधी सोपी काही वृत्ते हाताळावी. आता दुसरा शेर असा आहे त्यातला, सांगा याला आपल्या हाती केवळ 2च ओळी असती. सांगा याला आपल्या हाती केवळ 2च ओळी असती, असे शिरावे काळ जात की शेर उपाधी सार्थ ठरावी. असे शिरावे काळ जात की शेर उपाधी सार्थ ठरावी. आणि मग इतर अनेक गोष्टी आहेत. आणि मग हे सगळं केल्यानंतर गझलेचं शास्त्र, छंदशास्त्र हे ते समजून घेतल्यानंतर आपण म्हणजे आता सुरेश भटांनी एक फार महत्वाचं काम केलं की गझलेची बाराखडी लिहिली सुरेश भटांनी. गझलेवर इतर अनेकांनी अभ्यासकांनी पुस्तकं लिहिली, तिचा इतिहास लिहिला, तिचं सगळं हे लिहिलं. पण नेमकी मराठी गझल म्हणजे काय, आणि तिची बंधनं नेमकी काय आहेत, तिचं सायन्स काय आहे, तिचं व्याकरण काय आहे, हे अतिशय सोप्या ह्याच्यात 2-4 पानात सुरेश भटांनी बाराखडीत सांगून टाकलं. गझलेची बाराखडी ही प्रत्येकानं मला वाटतंय तोंडपाठ केली पाहिजे, म्हणजे आत्मसात केली. तोंडपाठ याचा अर्थ परत तोंडपाठ म्हटलं की पोपटपंची होऊ शकते, पोपटपंची नाही, ती आत्मसात केली पाहिजे. काय आहे शास्त्र गझलेचं, आणि मग इतर या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली पाहिजे. म्हणजे सुरेश भटांनी गझलेची बाराखडी लिहिली, इतर अनेकांनी लिहिली. आमच्या गझल नंदानं गझलेची अंकलिपी लिहिली, जी आमच्या दोघांचा मिळून जो संग्रह आहे गझल प्रेम ऋतूची, त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, त्यांच्याही संग्रहात आहे. या सगळ्याचा आपण बारकाईनं अभ्यास करून जे आपल्या आधी 5, 10, 20, 25 वर्ष गझल लिहित आहेत त्यांच्या गझलांचं वाचन करून काय नेमकं शब्द कसे निवडलेले आहेत, शब्दांचं हे काय आहे, तो शब्द तो शेर किती भावतोय, तो भावण्यासाठी ह्याच्यामध्ये काय त्यांनी शब्दांची कसरत केलेली आहे. केवळ लगावली म्हणजे केवळ व्याकरण पाळून 2 ओळी शेर होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये आशय घनता प्रचंड प्रमाणामध्ये घालायला लागते, आणि म्हणजे गझलियत त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून गझलेचं तंत्र, त्याला व्याकरण आवश्यक आहे. पण माझं असं मी सातत्यानं एक गोष्ट मांडत आलेलो आहे की व्याकरणाचा बाऊ करू नये, व्याकरणाचा बाऊ करू नका, तंत्रात अडकू नका. मंत्र हा तंत्र महत्वाचा आहेच, पण व्याकरणाचा तुम्ही बाऊ केला की मग तुम्ही सुतारकाम करायला लागतं, म्हणजे ते जोडकाम करायला लागतं. तर आपल्याला ते अपेक्षित नाही आहे. गझलियत आपल्या गझलेत पाहिजे. केवळ सगळी बंधनं पाळलेल्या 2 ओळी एकत्र आल्या म्हणजे शेर होत नसतो कधी, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्या 2 ओळींचा परमिश्रा, ज्याला उला आणि सानी मिश्रा, वळचुल कालचुल जी म्हणतो, त्याच्यामधला परस्पर संबंध काय आहे, धक्कातंत्र आपण काय देतो, काय एक विधान करतो, काय लोकांच्या मध्ये कायम लक्षात राहील असं काहीतरी एक नवा विचार आपण देतो, काय या सगळ्यांच्या बारकाईनं आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. गझलेची जी काही इतर सगळी हे आहेत, म्हणजे निव्वळ शब्दकृती म्हणजे कविता होत नसते. नाहीतर मग बाराखडी आडवी लिहिली तरी मग कविता म्हणतील, तसं होऊ शकत नसतं इथे. तर त्या शब्दकृतीचं विशिष्ट संकेतांना अनुसरून आपण जी काय मांडणी करतो ती मला वाटते फार महत्वाची आहे. नेहमीच्या भाषेपेक्षा कवितेची भाषा, गझलेची भाषा ही वेगळी आहे. आणि गझलेची निर्मिती म्हणजे गझल आली कशी ह्याचा पण फार रंजक असा वेगळा असा महत्वाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आपण परवा 2 वर्षापूर्वी देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. आता हे संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे त्या अर्थानं हजारो वर्षाची परंपरा असलेल्या आमच्या देशामध्ये लोकशाहीला आत्ता कुठं 75 वर्षाचा इतिहास आहे. पण जुना हा सगळा इतर शाह्यांचा इतिहास आहे, राजेशाहीचा इतिहास आहे, इतर ह्या सगळ्या अनेक शाह्या येऊन गेल्या. तर या सगळ्या काळामध्ये जी काही एक राजेशाही व्यवस्था होती 500-700 वर्षापूर्वी मुघल कालखंडामध्ये, तिथं बादशहांच्या पदरी काही कवी असायचे, दरबारी कवी ज्याला आपण, आणि त्यांचं काम काय असायचं, प्रतिभावंत असायचे ते, आणि त्यांची निवड का केलेली असायची दरबारात, तर त्यांनी केवळ आणि केवळ आपल्या राजाचं गुणगान करावं
आपल्या बादशाचं गुणगान करावं, आमचा राजा किती चांगला आहे, प्रजेवला तो काय काय करतो वगैरे वगैरे, त्याची स्तुतीपर कवनं रचावी. पण हे सगळे कवी जे दरबारातले कवी आहेत ते कवी म्हणून सुद्धा हे होतेच ना. त्यांना जरी दरबारात स्तुतीपर कविता लिहिण्यासाठी बोलवलं असलं, ऐकवण्यासाठी बोलवलेलं असलं, तरी ते मधल्या फावल्या वेळेत स्वतंत्र त्यांना जे काय वाटतंय मानवी भावनिक आंदोलनांबद्दल, समाजाबद्दल, निसर्गाबद्दल, प्रेमाबद्दल, द्वेषाबद्दल, म्हणजे जे काही सगळ्या नवरसांबद्दल जे काही त्यांच्या मनात जी काही आंदोलनं चालायची ते त्याच्यावर स्वतंत्र लिहायची. ते बादशाला किंवा राजाला वाचून दाखवायचे नाहीत अर्थात, पण ती जे काही त्यांना सुचायचं त्यातून ते नंतर त्यांनी त्या स्तुतीपर सोडून असलेल्या कविता म्हणा किंवा द्विपदी म्हणा एकत्र केल्या आणि त्यातून गझलेची निर्मिती झालेली आहे. म्हणजे एकीकडं दरबारी कवी जे निश्चितपणानं प्रतिभावंत होते त्यांनी संवेदना लक्षात घेऊन ज्यावेळी लेखनाला सुरुवात केली त्यातून ह्या गझल या प्रकाराचा जन्म झालेला आहे. कारण त्यांना माहिती होतं आपण केवळ स्तुतीपर लिहितोय, राजाच्या आणि बादशाच्या स्तुतीचं लिहितोय, पण हे काव्य म्हणून अपूर्ण आहे, कविता म्हणून ती अपूर्ण आहे. मग पूर्णता काय, पूर्णत्व कशात आहे? तर मला जे काय वाटतंय ते लिहिलं तर पूर्णत्व आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे अपूर्णतेमध्येच नेहमीच नवनिर्मितीची बीज असतात. कवितेमध्ये हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्यामध्ये सुद्धा बघा ना, एखादी आपल्याला कल्पना ज्यावेळी आपण सुचते आणि ती लिहिण्यात आपण प्रयत्न करतो शेरामध्ये, कवितेमध्ये, आणि आपल्याला ते नेमकेपणानं जर विधान करता आलं नाही तर ते आपण पेंडिंग ठेवतो, विचार प्रक्रिया चालू ठेवतो त्याच्यावर. आणि म्हणून आपण ह्या काय म्हणू त्याला, आपण गझलेच्या अपूर्णतेतच नवनिर्मितीची बीज असते असे ज्यावेळी म्हणतो आपण. मग हा जो अंकुर आहे, हा अंकुर काय सहज साध्य असतोय काय मला सांगा? बीज अंकुरत हे एक विधान आपण करतो, पण हे अंकुरणं सहज साध्य कुठे आहे? त्या अंकुरण्यासाठी त्या बीजाला आतून तडकावं लागतं, ते तडकल्यानंतर अंकुर येतो. हे जे काही तडकणं आहे भावनांचं, हे भावनांचं तडकण्याकडे आपण कवी म्हणून, गझलकार म्हणून, शेर लिहिणारा म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आता गेल्या 10-15 वर्षात माझं निरीक्षण असं आहे, समाज माध्यम, आता ही सुद्धा आपण कार्यशाळा ऑनलाईनच घेतोय, अर्थात ह्या नव्या विज्ञानामुळेच हे शक्य झालं. पण ह्या सगळ्या नव्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसतंय की आम्ही म्हणजे सगळेच, तुम्ही मी सगळेच गझलकार माध्यमांच्या मागं फार लागलेलो आहे. त्यामुळे कविता आणि गझल मनात भिजण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पूर्वी कसं व्हायचं, मी 40 वर्ष 1985ला सुरेश भट मला भेटले, त्या काळ हे इंटरनेट आणि फोन मोबाईलचा काही संबंधच नव्हता. आम्हाला एखादी गझल सुचली तर आम्ही ती पोस्ट कार्डावर लिहिणार किंवा इंग्लंडमध्ये लिहिणार, ती नागपूरला भटांना पाठवणार. भट त्याचा त्यांना वेळ मिळेल त्यावेळी त्याचं उत्तर देणार. या सगळ्या प्रक्रियेत किमान एक गझल त्यांच्याकडून अभिप्राय यायला 2 महिने लागायचे. पण दरम्यान आम्ही लिहिलेली गझल, म्हणजे कुठले आम्ही म्हणजे असे शेकडो आहेत माझ्यासारखे, त्यांची लिहिलेली गझल प्रत्येकाची आपल्या आपल्या मनात असायचीच, आपोआपातनं सुधारणा व्हायची. आणि सुरेश भटांचं मार्गदर्शन यायचं, कधी कधी मार्गदर्शन एकाच ओळीत यायचं, फाडून फेकून दे बस, किंवा मग काय सुधारण्याला हवं असेल तर ते सांगायचे. आता फाडून फेकून दे पासून बरं लिहितोस इथंपर्यंतची ही प्रक्रिया शाबासकी मिळवायला महिनोन-महिने, वर्षानुवर्ष तप लागायची. आता काय व्हायलंय, आता बघा तुम्ही, आता मला आत्ताच सुचली, रात्री 12ला टाकतोय कोण, आत्ता सुचली बाबा, असं कधी नसतंय, ती आत्ता कधी सुचत नसते, ती प्रक्रिया सुरू असते. आणि मग एकदा ते लागलं की आपण कॉमेंट आणि लाईकच्या मागे लागतो. कॉमेंट आणि लाईक हे काय गझलेला हे चढवण्याचं, म्हणजे आपल्याला गझलकार ठरवण्याची मोजपट्टी आहे असं अजिबात नाही. स्वतःला लाईक असलं पाहिजे आणि स्वतःवर कॉमेंट करायला पाहिजे, तर त्याच्यातनं काहीतरी आपली उन्नती होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. त्यामुळं माध्यमांचा वापर जरूर करावा, पण माध्यम शरण आपण होऊ नये. शेवटी ते यंत्र आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माध्यम प्रेम निर्माण करू शकतात, म्हणजे गझलेबद्दलचं गाणी हे, पण माध्यम प्रियसी किंवा प्रियकर होऊ शकत नाहीत. आणि आपण तर गझलेचे प्रियकर आहे, गझलेला प्रियसी मानतो, सखी मानतो.
त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेकडे जर आपण अधिक गांभीर्यानं बघण्याची गरज असं मला वाटतंय. हे सगळं करत असताना बऱ्याच वर्षापूर्वी मी एक विधान केलेलं होतं मुंबई विद्यापीठात कुठं सेमिनारमध्ये, की काय आहे गझलेकडं लोक आकर्षित व्हाय. गझलेवर टीकाही मधल्या काळात भरपूर झाली, पण आता गझलेकडं आकर्षण गझलेचं वाढलेलं आहे. गझलेकडं गझल ऐकणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, मुशाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, कार्यशाळांची संख्या वाढलेली आहे. नव्या लिहिणाऱ्या प्रत्येकाला मला गझल लिहिता आली पाहिजे असं वाटतंय, ही संख्या वाढायला लागलेली आहे. ही अतिशय चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे ती. एक गोष्ट स्पष्ट आहे, गझलेनं लोकप्रियता वाढवलेली आहे. बरोबर, ऐकणाऱ्यांची संख्या, लिहिणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्याच्यानंतर गझलेमध्ये गझलेची हृदयप्रियता, केवळ लोकप्रियता नाही, हृदयप्रियता वाढती आहे. म्हणजे अरे मुशाऱ्यातले दाद मिळायला लागलेले शेरांना अनेकांच्या, अरे जणू काय मला जे म्हणायचं आहे तोच हे म्हणतोय, अशी म्हणून या हृदयीचे त्या हृदयी जाण्याची प्रकार वाढलेले आहेत. ही हृदयप्रियता गझलेची वाढायला लागलेली आहे. त्याच्यानंतर कर्णप्रियता, म्हणजे ऐकायला सुंदर वाटते, कानांना गझल ऐकायला सुंदर वाटते. जरी तरन्नुम मध्ये गायला नाही तरी गझल ऐकायला सुंदर वाटते, शेर ऐकायला सुंदर वाटतो. आणि त्यामुळे कर्णप्रियता आहे. आणि चौथा एक मी स्वतः शोध लावलेला आहे, तो म्हणजे गझलेनं नयनप्रियता सुद्धा वाढवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड, नयनप्रियता कुठली आली? तर गझल हे तिला वृत्ताचं आणि ह्याचं बंधन असल्यामुळं, आता नुकतीच दिवाळी अंक आपण बघितले सगळे, बरोबर, तुमच्यापैकी अनेकांच्या गझलाही त्या दिवाळी अंकात आल्या असतील. त्या कवितेच्या विभागात आपली गझल ही एक वेगळी चौकट किंवा आयत घेऊन येते. छाप्यात सुद्धा ती छान दिसते. नाही तर उगाच वर 2 ओळी आहेत, खाली 4 शब्द आहेत, इकडे 6 शब्द आहेत, असं नाही आहे. समानता, तिचा आयत किंवा चौकोन दिसतोय, म्हणजे ती बघायला सुद्धा बरी वाटते छापलेली. ही नयनप्रियता आहे. त्यामुळे गझलेची लोकप्रियता, हृदयप्रियता, कर्णप्रियता आणि नयनप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही मराठी गझलेच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता हेच बघा ना, ही 91वी कार्यशाळा, अनेक संस्था, अनेक व्यक्ती, अनेक अभ्यासक घेत असतात. लाईव्ह ऑनलाईनही घेत असतात, ऑफलाईनही घेत असतात. दरवर्षी, आता मला तर वाटतंय दरवर्षी मराठीत शेकडो महाराष्ट्रात कार्यशाळा होत असतील, शिबिरं होत असतील. आणि गझल हे तर आपल्या मराठीचं वैशिष्ट्य असं आहे की असा एकमेव काव्य प्रकार आहे की ज्याच्यावर संमेलनं झाली. भीमराव पांचाळींनी, गझल नवाज भीमराव पांचाळींनी 10-11 संमेलनं घेतली नाव. हे इतर कुठल्या काव्य प्रकाराला नाही लावलेलं हे. त्यामुळे हे जे काय गझलेचं महत्व आणि हे आहे ते आपण लक्षात घेण्याची मला वाटते नितांत गरज आहे. समाज माध्यम पूरक की मारक ह्याचा विचार आपण, आपली गझल आपल्याला कशी पुढे न्यायची आहे हे आपण ज्याचं त्यानं ठरवावं. ती पूरक, आपण पूरक केली तर पूरक आहेत, आपण मारक ठरवली तर ती मारक आहेत. त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे आपण, मला वाटतंय हे घेण्याची गरज आहे. आणि गझलेच्या एकूण संख्यात्मक ज्यावेळी वाढ होती आहे लिहिणाऱ्यांची, त्यावेळी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी अशी आहे की त्याच्या गुणात्मकतेचं काय करायचं. वाढ ही संख्यात्मक आहे, चांगली गोष्ट आहे, पण संख्यात्मकतेबरोबरच गझलेची गुणात्मक वाढ कशी होईल ह्याच्याकडेही आपण गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. गुणात्मक वाढ ह्याचा अर्थ मी जे काही लिहीन ते माझ्या कृतीप्रमाणे चांगलं असलं पाहिजे, अंतिम असलं पाहिजे. ही आपली आपण गुणात्मकता वाढवायची. कुणाचा आपल्याला शेरा नको आहे, तुझी गझल चांगली आहे आणि तुझी गझल बाद आहे. आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे आणि आपल्या लेखनात अशी हमी पाहिजे की आजच्यापेक्षा मी उद्या चांगलं लिहीन. ही गुणात्मकता आपण हे केलं पाहिजे असं मला वाटतंय. माध्यमांचा वापर हा आपली आकलन क्षमता वाढवण्यासाठी जरूर करा. इतरांच्या गझला वाचा, त्याच्यातनं काही शिकण्यासारखं आहे ते सगळं शिकवा, पण केवळ सवंग प्रसिद्धीकडं जाण्यासाठी त्याचा वापर आपण करू नये. कारण एकूणच सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मगाशी नरहर कुलकर्णींनी माझा परिचय करून देताना बरंच काय काय सांगितलं. माझं असं विधान आहे की आपण म्हणतो की नाही, आपल्या घरची ज्येष्ठ लोक काय म्हणतात, अरे आमच्या वेळा असं नव्हतं, बरोबर, चांगलं होतं अन्न, आपले वडील अजून सक्षम आहेत पण आपण आता घाईला आलेलो आहे का, त्याने अन्न चांगलं खाल्ले नाही, हवा चांगली होती, सगळंच. आता हे जे काही सगळे 21वे शतक आहे, 20व्या शतकानं
पहिल्या 19व्या शतकात जेवढे शोध लावले नाही तेवढे लावले. मानवी जीवन हे अधिक संपन्न केलं, अनेक देशांना स्वतंत्र केलं. हे जितकं खरं आहे तितकं 21वं शतक हे एकीकडे सगळ्याचा स्फोट होताना दिसतोय, विकास होताना आपल्याला दिसतोय, पण सर्व क्षेत्रात कमालीचं सुमारीकरण चालू आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. AI आर्टिफिशियली सगळं कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, मुख्य बुद्धिमत्तेचा हे आहे. आणि म्हणून माणसांशी दुरावा ठेवून यंत्राशी जवळीक जर आपण सतत साधत राहिलो, माणसांशी दुरावा ठेवून काहीच उपयोग नाही. माणूस समजून घेतला, कारण शेवटी आमची कविता कशासाठी आहे, शेवटी आमची गझल कशासाठी आहे. सुरेश भटांनी एके ठिकाणी फार सुंदर प्रोजमध्ये लिहून ठेवले, दंगली होतात त्या दंगलीत माणसं मारली जातात, झाडं कापली जात नाहीत, फुलं तोडली जात नाहीत, माणसं मारली जातात. तर त्या माणसांसाठी आमचं काळीज किती द्रवतंय. माणूस पण त्याचा जात पात धर्म पंथ ह्या सगळ्या आम्ही निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, पण माणुसकी हा आमच्या कवितेचा आणि गझलेचा केंद्रबिंदू आहे की नाही, हे या गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. माध्यम मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रेम निर्माण करत असतील, प्रियसी आणि प्रियकर माध्यम निर्माण करू शकत नाहीत. आणि म्हणून तर आमच्या कवितेतून आम्ही कुठलं विधान करतो हेही फार महत्वाचं आहे. प्रेम ही निश्चितपणानं सगळ्यात उदात्त भावना आहे, त्याच्याशिवाय असूच शकत. मी जे काही शेरात लिहिलेलं होतं, गझलेचा प्रियकर होणे हे साधे सोपे नसते, एकेका शेरासाठी मी रक्त आटवले होते. ही भावना आहे. प्रेम ही मानवी संस्कृतीचा सारांशच आहे. पण सर्वात मधुर स्वर नावाची एक कवितेत कुसुमाग्रजांनी फार मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे. ते काय म्हणतात, म्हणजे आपण गझलकारांनी तर तो लक्षात ठेवला पाहिजे. ते त्या कवितेत असं म्हणतात, सगळ्यात मधुर स्वर कुठला, प्रत्येकाला वेगवेगळा स्वर मधुर वाटतो. कुणाला आपल्या बायकोच्या पैंजणांचा आवाज वाटतो, कुणाला झळाळणाऱ्या वाऱ्याला जरा पाण्याचा आवाज छान वाटतो, कुणाला आणि कुठला वाटतो, कुणाला पक्षाचं पूजन महत्वाचं छान वाटतं. पण कुसुमाग्रज म्हणतात हे सगळं वर्णन करून, झऱ्यापासून पक्षापर्यंत आणि बांगड्यापासून पैंजणापर्यंतच्या सगळ्या आवाजांचं वर्णन करून कुसुमाग्रज म्हणतात, सर्वात मधुर स्वर कोठे तरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळाखळा तुटण्याचं. ही जी काही शृंखला खळाखळा तुटण्याचं जे काही माणूसपण आहे ते आमच्या कवितेतनं पुढे गेलं पाहिजे, ते आमच्या गझलेतनं पुढे गेलं पाहिजे. हा हे आहे. म्हणून तर नाहीतर इमर्सननं म्हटलं नसतं की कवी हा काय म्हणतो तो मुक्ती देवता, असं त्यानं म्हटलं नसतं. आणि म्हणून शेवटी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, लेखन काय म्हणजे जो चांगलं लिहू शकतो त्याचं चांगलं वाचन असलंच पाहिजे, पूर्वअट आहे. कारण सगळ्या मानवी संस्कृतीचा इतिहास वाचन, लेखन आणि श्रवण या 3 कलांनी मानवी जीवन समृद्ध केलेलं आहे. एक शास्त्र असं सांगतं, आपल्याला जर एक पान बऱ्यापैकी म्हणतोय मी लिहायचं असेल तर आपण किमान 200 पानं सकस वाचलं पाहिजे. आता हा रेशो आपण विचार करायला पाहिजे, मी वाचतो किती आणि मी लिहितो किती. सकस जर लिहायचं तर सकस वाचलं पाहिजे, ही त्याची पूर्वट आहे. कारण शेवटी बघा, तुम्ही उत्तम ऐकलं तर चांगलं बोलता येतं, उत्तम वाचलं तर चांगलं लिहिता येतं. त्यामुळे आमचं वाचन वाढवणं हा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटी आपण सगळेजण लेखन करतो, हा केवढा मोठा आपला व्यायाम आहे, शरीर आणि मनाला व्यापून टाकणारा व्यायाम. एखादं चांगलं काहीतरी लिहिलं की आपण अरे खुश होऊन जातो. हा जो काय भाग आहे तो मला वाटतं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण उद्या आपल्या नंतर सुद्धा जर आपलं लेखन लिहायचं असेल, वाचायचं असेल लोकांनी, तर जसं आपण आपल्या आत्मजीवनावर भाष्य करतो तसं आपण आपल्या काळाचे आणि युगाचेही प्रतिनिधी असतो. या सगळ्या युगानं, या काळानं जे काही प्रश्न उभे केलेले आहेत त्याला भेटण्याचं सामर्थ्य आमची कविता देते की नाही याचा सुद्धा आपण प्रत्येकानं विचार केला पाहिजे. कारण शेवटी हा लेखन, आपलं लेखन हा लोकजागराचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. केवळ ते काय निर्मितीची प्रक्रिया ही केवळ स्वांत सुखाय असू शकत नाही, काहीतरी टोचल्याशिवाय लेखणीच होत नाही ना. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेकडे, गझलेच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेकडं आपण अधिक गांभीर्यानं बघितलं पाहिजे.
गझलेचं सगळं शास्त्र आता मला वाटतंय मराठीत इतकी उपलब्ध आहेत, इंटरनेटवर सुद्धा इतकं काही उपलब्ध आहे, बाराखडीपासून सगळं ते आपण आत्मसात करून आपलं लेखन आपल्याला सकस करता येईल. हे जर आपण बघत राहिलो तर मला वाटतं निश्चितपणानं आपण चांगल्या गझला लिहू शकू. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत. म्हणूनच भारसवाडकर सर, आत्मारामजी एवढे कष्ट घेऊन या अशा कार्यशाळांचं सातत्यानं आयोजन करत असतात. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी इतर सगळी साधनं सुद्धा वापरावी. ज्याला आपली गझल फाडण्याची ज्याच्यात शक्ती आहे की नाही तो चांगला गझलकार होऊ शकतो. अरे नाही मी काय लिहिलंय अजून कम असलंय. प्रसिद्धीच्या घाई पडू नका. प्रसिद्धी आपल्या मागं आपोआप येत असती, फक्त त्याच्या लेखनामध्ये ताकद लागते. आता गंमत बघा ना, आपण आपल्या माया सगट सगळेजण आपल्याला सुरेश भटांचे शेर तोंडपाठ आहेत, पण आपले शेर आपल्याला मोबाईल घेऊन बघायला लागतं. का? ते अस्सल आहे तो आणि अजून आम्ही कम अस्सल आहे. हे एकदा पटलं की अस्सलतेकडे जाण्याची प्रक्रिया आपली सुरू होती. तर त्या अस्सलतेपणाच्या प्रक्रियेकडे आपण सगळेजण मिळून सामूहिक पद्धतीनं जाऊया. ह्याच्यात कोण पुढं मागं नसतं. सगळे या गझल पंढरीच्या दिशेनं जाणारे आपण वारकरी आहोत. तर तुमच्यापैकीच एक वारकरी फक्त आधी 5-25 वर्ष लिहायला लागलेला, म्हणून मला भारसवाडकर सरांनी निमंत्रित केलं असावं. मी त्यांना मुद्दाम विषय दिलेलाच नव्हता, कारण परत ते गझलेचं तंत्र म्हटल्यानंतर फक्त छंदशास्त्र वगैरे नाही, मला जरा एकूण निर्मिती प्रक्रिया आणि त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे एक लेखक म्हणून. कारण शेवटी आपण उद्याच्या काळाचे भाष्यकार आहे. आपली जबाबदारी फार मोठी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा थोडक्या वेळात उलगडा करावा म्हणून मी गझलेची निर्मिती प्रक्रिया हा विषय घेऊन आपल्याशी संवाद केला. खरं तर या विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे. मला जी मांडायचं होतं त्यातले 5% मी मांडलेले नाही, पण वेळेच्या म्हणून काही मर्यादा असतात. तुम्ही सर्वजण म्हणजे आता मी जवळजवळ पाऊण तासून अधिक बोललेलो आहे, पण तरी सुद्धा अजून इथं 30-35 लोक दिसत आहेत. तुम्ही शांतपणानं ऐकून घेतलं याबद्दल तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि मला या कार्यशाळेमध्ये सहभागी करून घेतलं, माझे सहभागी होण्याची संधी दिलीत याबद्दल रेणुका मंचच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आत्माराम. काही प्रश्न करू? आभार प्रदर्शन नाही, ऋण व्यक्त करायचे आहेत. आणि हे ऋण व्यक्त करण्यापूर्वी प्रसाद कुलकर्णी सरांनी आज आपल्या 1 तासाभराच्या मार्गदर्शनामध्ये जे महत्वाचे 10 मुद्दे मांडले. सर तुम्ही बोलत असताना मी जवळजवळ 3 पानं नोट्स काढलेले आहेत आणि त्यातले 10 मुद्दे जे ठोस म्हणजे पॉइंट्स ज्याला म्हणतो आपण, ते मी एक उजळणी म्हणून या ठिकाणी मांडू इच्छितो. की आपण सुरुवातच अशी केली की गझलेचं तंत्र शिकता येतं, मात्र मंत्र हा स्वतःच शोधायचा असतो. दुसरा मुद्दा खूप सुंदर मला भावला की आपला जीवन विषयक दृष्टिकोन गझलेतून व्यक्त व्हायला पाहिजे. आणि संवेदनशीलतेवर म्हणजे जाणीवा नेणिवेवर आपल्या गझलेचा दर्जा अवलंबून असतो. आपण रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेच्या अतिशय सुंदर अर्थपूर्ण अशा 2 ओळी सांगितल्या की किती क्रूर असतात माणसे पण किती कोमल असतो माणूस. खूप छान मनाला भावलं ते. आपण एक चांगलं मार्गदर्शन केलं की शब्द आपल्यासाठी आहेत, आपण शब्दांच्या मागं धावू नये. 5वा मुद्दा की अभिजात गझल म्हणजे मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाला, पण आपलं लेखन हे अभिजात टिकलं, आपण जर तसं लिहिलं तर त्या दर्जाला अर्थ आहे. यानंतर एक फार सुंदर म्हणजे आपण मुद्दा मांडला
की प्रत्येक शेरमध्ये कृत्रिमता नव्हे तर ते परिपूर्णतेचे लक्षण आहे. हा परिपूर्णतेचं लक्षण ही प्रसाद कुलकर्णी सरांनी आपल्याला दिलेली एक खरोखर वैचारिक दृष्टी आहे. त्यानंतर मला जे वाटतं ते लिहिणं यात गझलेची परिपूर्ती आहे. आणि 8वा मुद्दा आहे की माणुसकी हा गझलेचा केंद्रबिंदू असावा. 9वा मुद्दा आहे की ज्याच्यात त्यांनी सांगितलं की कोणता आवाज आवडतो, तर शृंखला खळा खळा तुटल्या याचा जो आवाज आहे, म्हणजे नेमक्या शब्दामध्ये गझल बद्दलच आपण मार्गदर्शन केलं. आणि शेवटचा रामटोला की ज्याला आपली गझल फाडण्याची शक्ती आहे तो अस्सल गझलकार. फार सुंदर मार्गदर्शन सर. आणि सगळ्यांना आज आम्ही भरून पावलो प्रसाद कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन ऐकताना. आपल्यामध्ये सुनंदा पाटील माई पण आहेत, बापू दासरी पण आहेत, अनेक जण ज्येष्ठ गझलकार आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. आपण हा जो आपलं अमूल्य मार्गदर्शन आहे हे या रेणुका गझल मंच कार्यशाळेच्या 51व्या गझल कार्यशाळेत, या कार्यशाळेचे आपण मार्गदर्शक पण आहात सर. आपण या ग्रुप पासून वेगळे नाहीतच. आपलं मार्गदर्शन सातत्यानं आपल्याला पाहिजे. तेव्हा आज आपण जे खरोखर मला वाटतं आपण जे ऐकणारे 39 लोक जो आहोत यांना हे हृदयामध्ये भिडणारं आपलं वक्तव्य हृदयापर्यंत पोहोचलं. आणि जसं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटले की या हृदयीचे त्या हृदयी घातले, तसं तुमच्या मनातले विचार तुम्ही आज आमच्या सर्वांच्या मनामध्ये घातलं. हा आपलं बोलणं आत्माराम कदम रेकॉर्ड करत आहे, ज्याचे व्हिडिओ लवकरच ते ग्रुपवर टाकतील. म्हणजे आज जरी 39 लोक ऐकतायत पण आपण युट्यूबवर हे रेणुका गझल मंचचा जो युट्यूब आहे ज्याच्या 90-92 गझलेचे कार्यशाळेच्या सर्व मुशायराचा भाग आहे, त्यामध्ये आपण हे टाकणार आहोत की गझलेचा प्रचार प्रसार व्हावा. यामध्ये जे सुरेश भटांचे खंदे पुरस्कर्ते आहेत त्यामध्ये बाई आहात, आपण आहात सर. तर आपण या चळवळीचा एक मोठा भाग आहात असं आम्ही मानतो. आणि ही मराठी गझलची चळवळ पुढे नेण्यामध्ये आज तुमचं मार्गदर्शन निश्चितपणे उपयुक्त ठरलेलं आहे. रेणुका गझल मंचच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं मी आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. ऋण नाही, धन्यवाद. धन्यवाद. छान छान. आता आपला औपचारिक कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर ज्यांना अनौपचारिक गप्पा मारायच्या आहेत, बापू दासरी, माई, आपण आपलं दर्शन द्यावं आणि आपल्याला काही बोलायचं असेल, काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील, काही मार्गदर्शन करायचं असेल, काही मत मांडायचं असेल तर अनौपचारिक चर्चा. सुंदर मार्गदर्शन ऐकलं आहे की आता आणि मी बोलावं असं काही राहिलेलं नाहीये. आणि मी अगदी रात्रीची भांडी वगैरे आवरता सगळं ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे मी व्हिडिओ माझा ऑन नव्हता. आणि फार सुरेख मार्गदर्शन आज झालेलं आहे आणि सुंदर लेक्चर झालेलं आहे. आणि पुन्हा कधी बरं आपलं किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे ही कार्यशाळा, शेवटचा दिवस? ही साधारणपणे अजून 1 महिना चालू राहील. अजून 1 महिना आहे ना? 1 महिना चालू राहील. कारण आपल्याला पुढच्या शुक्रवारी डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर हे मला 15 दिवस तरी आता तसंही 1 महिना चालणार आहे. तर माहिती तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही आता हे गझल कार्यशाळेची सूत्र तुमच्या हाती घ्यावीत आणि तुमच्या जबरदस्त मार्गदर्शनाचे आम्ही सगळे वाट बघत आहोत. तर तुम्हाला कधी वेळ मिळेल सांगा. हो सांगते मी, जसं मी आत्मारामला सांगितलंय
की जसा वेळ मिळेल तसं मी सांगणार आहे. सध्या थोडीशी व्यस्त आहे कारण आता रविवारी नातीचा पेपर आहे आणि 5 तारखेपासून पुन्हा परीक्षा सुरू होते तिची. त्यामुळे एक 7-8 दिवस तरी मी बिझी आहे. त्यानंतर मी फ्री होईल. हा आणि राबता आणि गझलियत यातला फरक सांगायला सांगितलाय मला, तर त्याच्यावरही मी छोटंसं माझं भाषण. आणि समजा तसं जर ऑनलाईन झालं नाही तर मी माझे ऑडिओ करून ठेवीन आणि ते पोस्ट करेन. चालेल. कुठलाही स्वरूपाचा होईना, जसं मला शक्य होईल तसं करेन. हा बरं बापू दासरे. आणि सर्वांच्या वतीने माईंचं एकदा अभिनंदन पुन्हा एकदा करूया गझल सरस्वतीचं, की त्यांना एक फार मोठा पुरस्कार परवा जाहीर झाला. सांगा ना सर. बरं एकदा सगळ्यांना कळू द्या. हो, सावली अंबाराजीला तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि सावलीची प्रस्तावना प्रशासकीय आहे, त्याच्यावर त्याचा लेख पण आहे. गझल नंदाजी अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. आज आईंनी पण अभिनंदन केलं, आईनं तेच सांगितलं. चालू असतं काहीतरी. आणि आता हो, आणि एक आता बापू विषय काढला म्हणून सांगू का? हो सांगा ना. 15 तारखेला आणखी एक अवॉर्ड मिळतोय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून. वा 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 वा. फाउंडेशन आहे. आहेच. आणि ते आम्हाला त्या पुरस्कारांचा अभिमान आहे, पण जेव्हा जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळतो तर त्या पुरस्काराची उंची वाढते, हे फार महत्वाचं. अरे बापरे, इतकी मोठी नाही. खरंय. हा, कारण काय आहे की जेव्हा ते पुरस्कार तुम्हाला दिले जातात तर त्याची निश्चितच प्रतवारी वाढते. गॉड नोज काय आहे माहिती नाही मला, पण हा, पुरस्काराची किंमत वाढते. आणि एवढं कोणी करत नाही हो. ते तुम्ही जे जीव ओतून सगळं आपल्या त्या मराठी गझलेसाठी तुमचं लिखाण पेपर मधून जे येतं, तुम्ही जे मार्गदर्शन करता, तुमचा अभ्यास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवता, ही याला फार मन मोठं लागतं. त्याबद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. आता उद्याचा आहेच लेख, म्हणजे मला वाटतं उद्याचा 70, 72, 73 लेख असेल. मला वाटतं 2011 मध्ये आपण नांदेडला आला होतात, कामगार साहित्य संमेलन झालं होतं. हा, येस. मी सांगते की माझं गझल आवाजपाणी 70हून अधिक लेख झाले. भारतला कंटिन्युएशन चालू आहे. आणि त्याचं ते नाही नव्हती की गझलेवर इतके लेख मी लिहू शकते. आणि प्रत्येक लेख हा 800, 900, 1000, 1200 अशाच शब्दांचा आहे. तर म्हणजे मला कल्पना नव्हती की इतके लेख होतील त्याच्यात आणि इतकं कंटिन्युएशन लिहिता. सर्व समूहाच्या वतीने आपल्याला अशी विनंती आहे की ते सगळे लेख एकाच फाईलमध्ये जर याच्यावर पोस्ट केले तर जे नवशिके गझलकार आहेत त्यांना मोलाचं मार्गदर्शन ते वाचून मिळेल. नाही बापू, मी तुमच्याशी सहमत आहे, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की त्याचं पुस्तक तर येणारच आहे. आपण काढू त्याचं पुस्तक. आपण रेणुका मंचच्या माध्यमातूनच करूयात ना. येस, हो, त्याचं पुस्तक प्रकाशन आपण करूया. आणि काय होईल की खर्च कोणाला काय, आधी प्रति जर आपण बुक करून घेतल्या तर मग खर्च पडणार नाही कोणाला, आणि सगळ्यांना ते पुस्तक येईल. आणि त्याच्यात जे काही कमी जास्त संशोधन करायचं असेल तसा करून देऊ आपण काम. ते सिनियर मित्र आपले सगळं करतील. आणि दादांचं तर आहेच मार्गदर्शन. म्हणजे ते कसं वृत्तपत्राच्या याच्यातनं लिहिलं गेलेलं आहे त्या ढंगाने. वृत्तपत्राचं जसं सामान्य माणसाला कळावं असा त्याचा उद्देश आहे, त्यामुळे त्याच्यात नजाकत जास्त आहे. भाषा तीच आहे, अगदी सामान्य माणसाला कळेल अशीच भाषा आहे. फक्त त्याच्यामध्ये जरा लेखनाचा जो प्रकार असतो तो थोडासा आगे असतो. तर वृत्तपत्रीय लेखन आणि पुस्तकाचं लेखन यात थोडासा फरक आहे. त्यामुळे तसं करावं लागेल. तसंही करूयात आपण. पण छान झालं असं भाषण, खूप छान झालं. खूप छान.
कोणाला काही बोलायचं आहे अजून? नाही सर, चुकून झालं ते. मला म्हणजे माईंचं अभिनंदन करायचं होतं, पण ते हाताचं चिन्ह दिसलं त्याच्यावर टच केलं गेलं. पठाण. नासिर पठाण रेज केला आहे. जे बोलत आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करून बोलावं. नाही, त्यांचं अनम्यूट करा. नासिर पठाण. झाला. नमस्कार. माई, सर्वप्रथम आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन. आणि आम्ही पण पुरस्कृत झालो आहे की एवढे मोठे मोठे गझलकार म्हणा की त्यांचा आम्हाला सहवास लाभतोय, या माध्यमातून का असावा. आणि तुमचे जे लेख आहेत ते आम्हाला पुस्तकाऐवजी आत्ताच मिळाले तर आमच्यासारख्या नवोदित गझलकारांना खूप उपयोगी पडतील. आणि नक्कीच आम्ही पण कुठंतरी गझलेचा तंत्र शिकता शिकता मंत्र शिकायच्या मार्गाला लागू. आणि प्रसाद कुलकर्णी सरांनी जे मार्गदर्शन केले तर खूप मोलाचे मार्गदर्शन होते. आणि त्यांना पाऊण तास 1 तास ऐकता ऐकता अशी मानसिकता झाली काय ते रात्रभरही चालले तर आम्ही ऐकू 100%, अशी एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यानंतर समारोप करताना दासू काकांनी जे 10 मुद्दे सांगितले तर खरोखर म्हणजे आमच्या सारख्यांना हे शिकण्यासारखं आहे की माणसां काही करत असताना मुद्दे काढत जावे. तर खूप गदगद झालेला आहे. ही माझी दुसरी कार्यशाळा आहे आणि मला असं जाणवतंय की मी पण कुठंतरी आहे, म्हणजे या लोकांमध्ये कुठेतरी कान्याकोपऱ्याला आणि आपल्या सहवासातून पुढे सरकण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक असणार आहे. आणि गझलेचा तंत्र शिकता शिकता मंत्र शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. रेबा सरांचे किती आभार मानावे की ह्या कार्यशाळा घेऊन. नाही, माझे आभार नका मानू. मला एक आभार मानायचे राहिलेले आहे की ज्यांनी प्रसाद कुलकर्णी सरांचा परिचय करून दिला त्या नरहर कुलकर्णी यांचे रेणुका गझल मंचच्या कार्यशाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की अतिशय विस्तृत असा प्रसाद कुलकर्णी सरांचा परिचय नरहर कुलकर्णी यांनी करून दिला. आभार योग्य तर सर्वच जण आहेत, जसे आत्माराम सर आहेत, आपण आहात, माई आहेत, आणि सगळ्यांचे नाव वगैरे म्हणजे परिचित अपरिचित इथं आता जवळपास तर परिचितच आहेत. सगळ्यांचे आभारच आहेत, कारण इथं कोऑर्डिनेशनने पुढे जायची वेळ नक्कीच सगळ्यांना येणार आहे. गझल फाडण्याची शक्ती हा जो मुद्दा आहे ना सर, हा खूप जमेचा मिळालेला आहे. कारण आतापर्यंत हेच वाटत होतं की मी लिहिलेलं खूप छान आहे, खूप व्यवस्थित आहे, तर ती कुठेतरी त्या गोष्टीला ना स्वतःचा विरोध नव्हता. आता ह्या आजच्या मार्गदर्शनातून ही नक्कीच डेअरिंग येईल की आपण स्वतःची आपल्याला न आवडलेली गझल आपण फाडू शकू. बरं, अजून कोणाला बोलायचं? माईक अनम्यूट करा. बापू माईक म्यूट आहे. आता जे छान मार्गदर्शन प्रसाद कुलकर्णी सरांनी केलं ना, तर त्याला आपण निरूपण म्हणूया, गझलेचे निरूपण. म्हणजे मी नेहमीच आपण चर्चा करतो तर गांभीर्याने इतरांसाठी असं करणं
आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांना देणं, त्यासाठी दातृत्व लागत असतं आणि ते दातृत्व असल्यावरच अशा गोष्टी घडतात. आणि हे सगळेच लोक नशीबवान आहोत सगळे आपण, की आपण एकमेकांना भेटलो आणि गझलेचा आस्वादकता, आपली स्वतःच्या आधी आस्वादकता वाढली पाहिजे गझलेची. मग तो उर्दूचा असो, हिंदीचा असो, मराठीचा असो, वाचल्याबरोबर आपल्याला ते चटकन कळलं पाहिजे की त्याचं मर्म काय. आणि ते कळण्यासाठी अशा प्रकारचं मार्गदर्शन हे आपल्याला आवश्यक असतं. कारण काय झालंय की जगडव्याळ ह्या सगळ्या म्हणजे एवढा मारा होतो की काय वाचावं काय नाही हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला भरकटण्याचा धोका आहे. तो धोका टळण्यासाठी फक्त सकस आणि चांगलं आपल्या वाचनात यावं असा एक आपला स्वतःचा परिपाठ किंवा आपली सवय अशी करण्यासाठी आपली नजर आधी पारखी झाली पाहिजे. साधी कविता असो, गझल असो, अभंग असो, कुठल्याही वृत्तातलं काही असो, मुक्तछंदही असो, पण त्याच्यातलं जे कंटेंट आहे, ती जी कविता आहे ती अशी टचकन आपल्या काळजामध्ये जर घुसत असेल म्हणजे आपण आधी सुरुवातीला प्रगल्भ रसिक झालं तरच आपण चांगले कवी होऊ शकतो असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे जे काही चालू आहे ते खरंच खूपच छान आहे. जास्त वेळ घेणे काही योग्य नाही. आपण पुन्हा भेटूया. पण मी ह्या सगळ्यांना कुर्णिसात करतो की खूप छान हा माहोल आरसवाडकर सर, आत्माराम कदम सर किती वेळ देतात, किती मेहनत करतात. मी पाहतो ते. मला एखादे जर सांगितलं, आता मध्ये एक दिवस त्यांनी सांगितलं तर मला ते टेन्शन येऊ लागलं की मी कसा वेळ देऊ आणि ते कसं पार पाडू. तर हे सगळं होताना निर्मितीची प्रक्रिया आणि काय होतं, सगळ्यात महत्वाचा माझा सगळ्यांना एक छोटासा सल्ला राहील की कुणीही आपल्या याच्यामध्ये जर दुरुस्ती काही सुचवली तर त्याचं आपल्याला वाईट वाटतं कामा नये, नाही तर तुमची प्रगती होणार नाही. कारण प्रत्येकाचे खयाल आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. पण जेव्हा एखादा माणूस साधा आपल्यापेक्षा ज्युनियर माणूस सुद्धा खूप चांगली सूचना आपल्याला करू शकतो, त्याच्यामध्ये अहंभाव न ठेवता आपण केलेल्या सूचनांचा स्वीकार करून चिंतन, मनन आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वाचन, हे वाचन आपल्याला प्रगल्भ बनवतं आणि आपल्याला मोठं करतं. एवढं मला वाटतं. मी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भारसवाडकर सरांना चरणस्पर्श करतो आणि थांबतो. कोणाला बोलायचंय तर थांबायचं आपण. आता 11:02 झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी थांबूया. गुड नाईट. उजाले पुन्हा तो बशीर बद्रचा शेर मला सांगावाचाच वाटतो की उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. क्या बात. शब्बा खैर. शुभरात्री. अशी करणार.